आपण आलोय जामगावचा जो महादाजी शिंदेची गडी होती ती पाहून आता आलोय पळशीमध्ये. तिथून जामगावपासून पळशीचं अंतर 43 किलोमीटरचं आहे. रस्ता एवढा खतरनाक आहे ना, एकदम पूर्ण डोंगर आणि डोंगराच्या मधनं रस्ता आहे. पावसाळ्यात एवढं क्लास वाटत असेल ना, वडूच दहिवडे रस्ता आहे तसा आहे. बंद आहे. तर किल्ल्याच्या आतमध्ये आलोय, सेम त्याच्यासारखीच तटबंदी आहे ह्याला. तर एका प्रवेशद्वारामधनं आत आलं, आतमध्ये गाव वसलेलं आहे. तर आत्ता आपण ह्या ठिकाणी इथे एक मंदिर आपल्याला बॅक साईडला पाहायला मिळते आणि त्याच्या बाजूलाच तर गाड्या इथं पार्क केलेल्या आहेत. आता ते थोडंसं पाहूया तिथं जाऊन. आणि हे मंदिर आता लॉक आहे, जेवढं पाहता येते तेवढं पाहूया. एखाद्या गावचा एक समृद्ध असा इतिहास असावा आणि गाव ऐतिहासिक वास्तुस्थापत्यकलेसाठी ओळखले जावे अशी फार मोजकी गावे या महाराष्ट्रात आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पळशी हे एक असंच गाव. तर हे मंदिर आहे, मंदिर आत्ता पाहिलंय लॉक आहे, जेवढं बाहेर न पाहता येते तसं पाहिलंय. हा राजवाड्यामध्ये लोक राहतात म्हणतात इथली बारकी मुलं. आत्ताच्या कन्स्ट्रक्शनचे ह्यांची पण भिंत एवढी स्ट्रेट नसेल, एवढी भिंत स्ट्रेट आहे, दगडी भिंत, ते पण कॉर्नर पण आहे. ए काढू नको, दोन पायाचा सगळी पडझड झालेली आहे. नुसते आपल्याला अवशेष पाहायला भेटतं. ते इथं देवळे आहेत, इथं पडलेलं आहे, दरवाजा आहे, त्या साईडला पण दरवाजा आहे, झाडे वाढलेली आहेत, सगळं भकास झाले. मग पलीकडनं यायचं, खूप कचरा आहे, खूप घाण आहे इथे. गाडी येते की आतमध्ये? नाही गेले. तिथं गाड्या लावल्या, तिथं मंदिर आहे, हे आत्ता आपण पाहिलं. ह्याच्या आधी आतमध्ये काही पण नाही आहे. हे बघा, हे दरवाजा आहे, इथं सगळी पडझड झालेली आहे. आतमध्ये बाबळीची झाडं वाढलेत. हे त्याच्यानंतरचं पेशवेकालीन बांधकाम दिसते आपल्याला. बांधकाम भरपूर आहे. हे बघा, असा कचरा पडलाय. हे बंद आहे. इथं राहत होते वाटतं लोक. 2 मजली आहे, म्हणजे ग्राउंड +1 आहे. आधी वाटतं हे 3 मजले होते, 2 मजले वाटतं, ग्राउंड +2. त्यातलं एक ढासळल्यामुळं ग्राउंड +1च आहे. लोक राहतात इथे. सेम तिकडं पण आहे, तिथे पण लोक राहतात. मेल्यासारखा वास सुटलाय. माहिती उजेड लागेल ना तेवढा जाणं येणार लोकांसाठी. डेंजर आहे राव. किल्ल्यामध्ये एवढं घाण असं वाटतं नाही. गाव असलं तर क्लीन तर पाहिजे ना बाई. कचरा कुंडी गेली, जे जपायला पाहिजे ते पण जपू शकत नाहीत लोक आजकालचे. हे बघा, ते फॅन्ट्री पळाला. सगळ्या बाबळीच्या झाडातनं फॅन्ट्री येतं. कधी कुठून अटॅक होईल काय माहित नाही. अटॅक, डोगुश अटॅक. ही सगळी घरांची बांधकाम वगैरे चालू आहेत. आता गावच वसलंय पूर्ण ह्याच्यामध्ये. ह्या मंदिराच्या शेजारी ना एक विहीर आहे, ते दाखवतो तेवढंच इथं बघायला. आणि तिकडे एक बाहेर मंदिर आहे, ते तिकडे जाऊया मग आपण. तर आता निघूया आपण. जास्त काही नाही आहे इथे बघायला. तर तो होता पळशीचं गेला. ह्या दरवाज्यातनं आपण आतमध्ये गेलो होतो. या साईडने बाहेर आलो. हा रस्ता क्रॉस केला की या गावातनं वेशीतनं आत यायला रस्ता आहे, जो की हा आहे. आणि इथे आपल्याला हे मंदिर पाहायला भेटतंय. वरती नागरखाना आहे, महाप्रवेशद्वार आहे, बुरुज आहे, चारी साईडला तटबंदी आहे, मध्ये मंदिर आहे. मंदिराच्या शेजारीच आपल्याला पुष्करणी पाहायला भेटते आणि पलीकडे नदी आहे.
पुष्करणीच्या शेजारी आपल्याला नंदी आणि पिंड पाहायला भेटते. तू पुण्यावरून आले का? हा का रे? रायडर आहे का? त्यामुळे हे गाव त्यांना इनाम म्हणून मिळाले होते. पुढे या गावामध्ये पळशीकारांनी येथे भुईकोट किल्ला आणि मंदिराची उभारणी केली. पळशीचे सर्वात मोठे आकर्षण केंद्र म्हणजे हे विठ्ठल मंदिर. हे मंदिर नागर शैलीतील असून मंदिराची रचना सभामंडप आणि गाभारा अशी आहे. हे मंदिर भुईकोटाच्या बाहेर म्हणजेच दक्षिण दरवाजाच्या जवळच आहे. मंदिराला सुरेख असं प्रवेशद्वार आणि त्यावर नगरखानाही आपल्याला पाहायला मिळतो. तसेच मंदिराला चहूबाजूंनी तटबंदी सदृश्य बांधकामही आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण दगडात घडवलेल्या या मंदिराच्या भिंतीवर अनेक आकर्षक शिल्पे आपल्याला कोरलेली पाहायला मिळतात. मंदिराचा सभामंडप हा 18 दगडी आणि नक्षीदार खांबांनी तोलून धरलेला दिसतो. गाभाराच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूंना रिद्धी-सिद्धी सहित गणपती व भैरव मूर्ती हे आपल्याला पाहायला मिळतात. गाभाऱ्यातील विठ्ठलाची मूर्ती शाळीग्राम शिळेत घडवलेली आपल्याला पाहायला मिळते. मंदिराच्या प्रांगणात उजवीकडे गेल्यावर आपल्याला गरुड ध्वज पाहायला मिळतो. सभामंडपाच्या आतील बाजूस श्रीकृष्ण व गवळणीच्या रासविहाराच्या दगडी मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या साईडने इथून वरती नगरखान्यात जायला पायऱ्या आहेत. तर आता आपण चालू आहे नगरखान्यामध्ये. तर नगारखान्यावरून आपल्याला मंदिराची तटबंदी आपल्याला पाहायला मिळते. तसेच ह्या विठ्ठल मंदिराच्या बाजूला आपल्याला थोड्या अंतरावर महादेव मंदिरही आपल्याला पाहायला मिळते. तर आता आपण ते मंदिर पाहिलं. हा आहे पळशीचा फोर्ट. पळशीचा फोर्ट पाहिल्यानंतर हे मंदिर पाहिलं आणि आता त्यानंतर आलो आपण महादेव मंदिराकडे. तर मराठी गाण्याचं शूटिंग झालं होतं इथे. तर आता जाऊन दर्शन घेऊया. तर चला जाऊया मंदिर पाहायला. डोकं दुखायला लागले. महाशिवरात्री आज काहीच खाल्लं नाही अजून आम्ही. तर ह्या पळशी गावाला उत्तम वास्तुस्थापत्यकलेचा वारसा लाभलेला आपल्याला पाहायला मिळतो. खूप कमी गावांना असे वैभव वारशातून मिळालेले आहे. महादेव मंदिरा शेजारीच आपल्याला हे गणपती मंदिर पाहायला मिळते. तर आत्ता आपण निघालो आहे परतीच्या प्रवासाला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.